लगेच सुरुवात करायची आपल्याला. सेक्शन 10 बघायचं आपल्याला. पुढची आपण 1 मिनिटात सुरुवात करू. सुरुवातच कशी आहे बघा. आता आपण सुरुवात करत आहोत सेक्शन 10 ला. सेक्शन 10 मध्ये प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स अदर दॅन म्हटलं. इकडे आपण खाली जे नोट दिलेली आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. येथे चर्चा केलेल्या कलम 10च्या तरतुदी केवळ वस्तूंच्या देशांतर्गत, कारण इम्पोर्ट एक्सपोर्ट त्यांनी काय म्हटलं इकडे, अदर दॅन सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इनटू और एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया. जिथे डोमेस्टिक सप्लाय जो आहे तोच विचारात घेतलेला आहे. आणि आयात निर्यात जी आहे ही वस्तूंच्या पुरवठ्याचे ठिकाण जर निश्चित करायचं आहे आणि तिकडे इम्पोर्ट आहे किंवा एक्सपोर्ट आहे गुड्सचं, तर मग इथे सेक्शन 11 जो आहे हा बघायचा आहे. जे तुम्हाला सर्व प्रकारचा गुड्सचा सप्लायचा प्लेस ऑफ सप्लाय जर का समजून घ्यायचा असेल तर सेक्शन 10 आणि 11 हे दोन्ही पाहावे लागतील. 10 कळला, 11 मध्ये फार काय गुंतागुंत नाहीये. तर इथे आपण बघतो सुरुवात जी आहे, भारतात आयात किंवा भारतातून निर्यात केलेल्या वस्तूंच्या पुरवठ्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या पुरवठ्याचे ठिकाण खालीलप्रमाणे असेल. अशा प्रकारे निश्चित केलं जाईल. तर इथे जो सबसेक्शन 10 मध्ये माफ करा, सेक्शन 10 मध्ये सबसेक्शन 1 मध्ये इथे हा क्लॉज ए बघतो आपण. इथे जी तरतूद आहे ती मुवमेंट ऑफ गुड्स असेल, सप्लाय ज्यावेळेस होतोय गुड्सचा आणि जिथे मुवमेंट ऑफ गुड्स असेल त्यावेळेस आपल्याला रेफर करायचं आहे 10(1)(a). आता इथे मुवमेंट आहे, वस्तूची वाहतूक होते, वस्तू हलवल्या जातात, या प्रकारे ज्यावेळेस प्रक्रिया आहे त्यावेळेस पुरवठादाराने काय करायचं, पुरवठादाराने प्राप्तकर्त्याने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने म्हणजे समजा एक एजंट नेमलं तर एजंट काम करेल. म्हणजे स्वतः पुरवठादार सप्लायर जो आहे तो वस्तूंची मुवमेंट करतोय किंवा रेसिपियंट जातो सप्लायरकडे आणि सांगतो मला गुड्स द्या, आणि तो आपली गाडी घेऊन जातो आणि ते गुड्स तो ताब्यात घेऊन मग पुढे मुवमेंट करतो. किंवा त्यांनी एजंट नेमला आहे सप्लायरनी किंवा रिसिपियंटनी आणि ते मुवमेंट करतायत, म्हणजे इथे मुवमेंट आहे. मग ती मुवमेंट करणारा स्वतः सप्लायर असू शकतो, रिसिपियंट असू शकतो किंवा त्यांनी नेमलेला एखादा व्यक्ती असू शकतो. इथे पुरवठ्याचं ठिकाण जे आहे प्लेस ऑफ सप्लाय, इथे कशा प्रकारे निश्चित करायचे लक्षात घ्या. जिथे वस्तूंची हालचाल थांबते, POS इक्वल टू काय आहे, प्लेस ऑफ सप्लाय इक्वल टू काय आहे, जिथे वस्तूंची हालचाल थांबते ते ठिकाण. म्हणजे रिसिपियंटला डिलिव्हरी त्यांनी द्यायला सांगितली तिथे. आता समजा एक मी मुंबईला आहे आणि तुम्ही समजा नागपूरला असाल आणि तुम्ही मला डिलिव्हरी द्यायला सांगितली गुजरातच्या सुरत शहरामध्ये, तिथे माल पोचवा. म्हणजे जर का मुंबईहून माल निघालेला आहे तो गुजरातमध्ये गेला, सुरत शहरामध्ये गेला, तर इथे मुवमेंट ऑफ गुड्स आहे. आता हे मुवमेंट ऑफ गुड्स करणारा सप्लायर असो, रिसिपियंट असो किंवा त्यांनी नेमलेला एखादा एजंट असो, कोणीही हे मुवमेंट करत असेल
तर प्लेस ऑफ सप्लाय कुठे होईल? आता एक राज्य महाराष्ट्र आहे, जिथे सप्लायर आहे, महाराष्ट्रामध्येच रिसिपियंट आहे, पण माल गुड्स जातो आहे महाराष्ट्राबाहेर. कुठे जातोय? सुरतमध्ये जातो आहे, जे गुजरातमध्ये येतं, गुजरात राज्यामध्ये येतं सुरत शहर, तिथे हा माल जातोय. मग आता इथे प्लेस ऑफ सप्लाय काय येईल आणि टॅक्स काय येईल हा प्रश्न आहे. आपण आता ब्रेकनंतर बघतोय सेक्शन 10(1)(a), इथे मुवमेंट ऑफ गुड्स आहे. आता इथे बघा, एक उदाहरण आहे जे CGST AGST कधी लागेल हे सांगतो, आणि दुसरं उदाहरण जे आहे ते IGST कधी लागेल हे सांगतो. जर इकडे लोकेशन ऑफ सप्लायर हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि जिकडे विक्रेत्याने सांगितलं गुड्स पाठवा आणि ते कुठे पाठवले? पुण्याला. आता इथे त्यांनी तिथे पाठवायला सांगितलं, दोन्ही ठिकाणं कुठे आहेत? लोकेशन ऑफ सप्लायर, वस्तूची वाहतूक पुण्यात थांबते, मग इथे प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? पुणे मानलं जाईल. मी तुम्हाला जो इथे प्रश्न विचारलाय हा मी डिस्कस करतो पुढे. फक्त मी आता इथे आलो नोट्समध्ये, म्हणून मला इथे काय दिसलं, पहिले एक्झाम्पल दिसलं इंट्रास्टेटचं, मी ते पहिले सांगतो आणि मग मला जे इथे सांगायचं आहे तेही पुढे मी सांगतो. मी ते सोडलेलं नाही. तर इथे पुरवठादार जो आहे हा मुंबईमध्ये आहे आणि पुणे हे दोन्ही एकाच राज्यामध्ये आहे, त्यामुळे हा राज्यांतर्गत म्हणजे हा इंट्रास्टेट सप्लाय आहे, मग याच्यावरती CGSTची लागेल. आता दुसरी केस बघा काय. आता जो विक्रेता आहे त्यांनी सांगितलं माल बंगळूर कर्नाटक येथील ग्राहकाला वस्तू विकल्या आणि त्या वस्तू ट्रकने बंगळूरला पाठवल्या. म्हणजे जसं तुम्हाला मी इथे सांगितलं होतं की इथे मी एक्झाम्पलला सुरत घेतलं होतं. म्हणजे एका राज्यामध्ये लोकेशन ऑफ सप्लायर आहे, रिसिपियंट कुठे आहे हे आपण बघत नसतो. आपण काय बघतो की गुड्स मुवमेंट होत आहेत, टर्मिनेट कुठे होते? वस्तूंची वाहतूक बंगळूर इथे थांबते, त्यामुळे पुरवठ्याचे ठिकाण प्लेस ऑफ सप्लाय बंगळूर येईल. म्हणजे हा काय होईल? पुरवठादार हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि पुरवठ्याचं ठिकाण जिकडे डिलिव्हरी ज्या ठिकाणी गेली ती महाराष्ट्राबाहेर गेली, कर्नाटकात गेली, आणि मग ते काय होतं? प्लेस ऑफ सप्लाय होतं जे महाराष्ट्राबाहेर आहे. लोकेशन ऑफ सप्लायर हे महाराष्ट्रामध्ये आहे, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्राबाहेर आहे. मी जे एक्झाम्पल अगोदर तुम्हाला डिस्कस केलं होतं ते कसं आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सप्लायर आहे, तुम्ही रिसिपियंट नागपूरला आहात, तुम्ही मला सांगता गुड्स पाठवा गुजरातमध्ये सुरतला, मग इथे लोकेशन ऑफ सप्लायर येतं महाराष्ट्रामध्ये आणि डिलिव्हरी होते गुजरातमध्ये, त्यामुळे प्लेस ऑफ सप्लाय हे गुजरात होईल आणि हा इंटरस्टेट सप्लाय होईल, कारण की दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय होत आहे, इथे व्यवहार होतोय, गुड्स गेलेले आहेत. म्हणजे कन्झम्पशन हे जर गुजरातमध्ये होत असेल तर मग गुड्स मुवमेंट झाले, गुड्सचे तिकडे वाहतूक करून गुड्स नेण्यात आले आणि ते तिथे गुजरातमध्येच त्याचं कन्झम्पशन होत आहे असं समजलं जाईल. त्यामुळे एका राज्यामध्ये लोकेशन ऑफ सप्लायर आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय वेगळ्या राज्यामध्ये आहे, त्यामुळे हा इंटरस्टेट सप्लाय होतो आणि याच्यावरती IGSTची लेवी होईल आणि प्लेस ऑफ सप्लाय तिथे सुरत गुजरात या प्रकारे त्याची नोंद होईल. आता इथे लोकेशन ऑफ सप्लायर जे आहे हे आपल्या GSTच्या कायद्यामध्ये डिफाईन केलेलं नाही. नॉर्मली काय होतं, एखादा व्यक्ती ज्या वेळेस GST कायद्यामध्ये असं आहे की प्रत्येक राज्यामध्ये जिथे टॅक्सेबल सप्लाय केला जाणार आहे, रजिस्ट्रेशन ज्या राज्यामध्ये तुम्ही सप्लाय करणार आहात तिथे घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे जर मी महाराष्ट्रामध्ये सप्लाय करत असेल आणि गुड्सची जी मुवमेंट होते ती एक फिजिकल मुवमेंट आहे, त्यामुळे काय होतं इकडे आपण इथे बघणार सेक्शन 2 मधला सबसेक्शन क्लॉज 85 जो आहे तिकडे प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस काय आहे. इथनं ॲक्च्युली ऑर्डिनरी नॉर्मली काय होतं, बिझनेस तिथनं कंट्रोल केला जातो किंवा तिथून सगळ्या घडामोडी होतात बिझनेसच्या. बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरिड ऑन. मग त्यामध्ये आणखीन काय काय इन्क्लूड केलं जातं, तर वेअर हाऊस, गोडाऊन, जिथे माल येतो, जिथनं माल पाठवला जातो, आणि जो व्यक्ती आहे तो काय करतो, गुड्स जिथे स्टोअर करतो, समजा एखादं कोल्ड स्टोरेज वेअर हाऊस भाडं निघतं तिकडे,
स्वतःचा वेअरहाऊस असला तिथे आणि दुसरी कुठली जागा अशी घेतलेली आहे जिकडनं गुड्स स्टोअर केलेला ती जागा आणि तिथे ते गुड्स पाठवणं, सप्लाय करणं, रिसिव्ह करणं हे होतं. तसंच तिथे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेला ती जागा आणि एजंट थ्रू जर का बिझनेस होईल तर एजंट ही जागा ही सगळं आहे. हे सगळं काय होतं बिझनेसच्या प्लेस ऑफ बिझनेसच्या मध्ये हे सगळं इन्क्लूड होतं. म्हणजे इथे गरज नाही आहे की गुड्स लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ गुड्स काय, हे जे बिझनेस प्लेस ऑफ बिझनेस आहे म्हणजे प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आणि ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस हे आपलं काम सोपं करतं. म्हणजे कायद्याचं काम जे आहे ते सोपं करतं. म्हणजे असं ठिकाण जिथं सामान्यतः व्यवसाय चालवला जातो आणि त्यात वेअरहाऊस, गोडाऊन, टॅक्सेबल पर्सन जिथे आपला माल ठेवतो, पुरवठा करतो किंवा माल स्वीकारतो अशा कोणत्याही जागेचा समावेश. तसं जिथे बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड्स मेंटेन केलं ती जागा आणि असं ठिकाण जिथे करपात्र व्यक्ती एजंटच्या नावाने व्यवसाय करत असतात ती जागा. हे सगळं काय असतं त्या रजिस्ट्रेशन घेणाऱ्या व्यक्तीचं प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस ह्यामध्ये गव्हर्नमेंटकडे ह्याचा रेकॉर्ड असतो. मग तिथनं काय होतं ॲक्च्युली गुड्सची मुवमेंट होते. म्हणजे इथे सप्लायमध्ये जो जिथनं माल निघतो मग तेच लोकेशन ऑफ सप्लायर समजण्याकरता काय होतं उपयोगी ठरतं. आणि तिथनं मग डिलिव्हरी कुठे गेली ते बघितलं जातं. जिथे आपण आता जेव्हा EV बिल बनवतो किंवा EV बिलची जर तरतूद नसेल तरी पण तो माल कुठे गेला आहे, डिलिव्हरी कुठे झालेली संपते हे त्या ठिकाणी असेल तर त्यानुसार काय होईल त्याचा प्लेस ऑफ सप्लाय जिथे डिलिव्हरी संपते, प्लेस ऑफ सप्लाय जिथे डिलिव्हरी संपते तिथे ते ठिकाण जे आहे हे होतं. मग याच्यावरून काय बघायचं आहे लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. आणि यानुसार जर गुड्सचं मुवमेंट होत आहे तर सप्लायर कुठला गुड्स कुठे पाठवतो हे बघितलं जातं आणि त्यानुसार डिटरमाइन केलं जातं की प्लेस ऑफ सप्लाय काय आहे. मग त्यानुसार आपण तो इंट्रा आहे का इंटर आहे हे सेक्शन 7, 8 किंवा पाण्यात असल्यास सेक्शन 9चा रेफरन्स घेऊन ठरवतो. आणि एकदा का तुम्हाला इंट्रा किंवा इंटर हे जर का क्लिअर झालं तर त्यानुसार जो टॅक्स लेव्ही होतो CGST, AGST किंवा मग IGST त्यानुसार म्हणजे इथे टॅक्स सरकारकडे जमा होतो पण तो चुकीचा जमा झाला तर चुकीच्या राज्याला तो रिव्हेन्यू मिळतो. मग तसं अव्यवस्था निर्माण होऊ नये याकरता या तरतुदी आहेत. टॅक्सपेअरनी जर चुकीचा टॅक्स भरला असेल आपण पुढे काही सेक्शन बघणार आहोत त्यामध्ये असं आहे की तुम्ही जेव्हा डिमांड अँड रिकव्हरी बघाल पुढे जाऊन तर त्यामध्ये हे दिलेलं आहे की जर चुकीचा टॅक्स भरलाय तर तुम्ही योग्य टॅक्स भरा आणि चुकीचा टॅक्स जो आहे तो रिफंड घ्या. हे चूक होऊ शकते, कोण मुद्दामून चूक करेल अशातला भाग नाही, पण जर तशी चूक झाली तर मग पुढची व्यवस्था आहे कायद्यामधली मग त्याचा वापर करावा लागेल. पण पहिल्यांदाच जर का चुकीचंच इथे टॅक्स कलेक्ट होऊ नये, चुकीच्या राज्याला येऊन जाऊ नये याच्यामध्ये स्पष्टता असावी त्यासाठी या सर्व तरतुदी आपण समजून घेत आहोत. तर ह्या गरजेच्या आहेत समजून घेणं. दुसरं आता आहे बघा इकडे आता इथे थोडंसं गुंतागुंतीचं आहे, फार समजायला अवघड जातं या प्रकारचं ट्रान्झॅक्शन जिकडे 3 व्यक्ती इन्व्हॉल्व असतात एखाद्या व्यवहारामध्ये. तर ह्याला म्हणतात बिल टू शिप टू ट्रान्झॅक्शन. इथे पुरवठ्याचं ठिकाण निश्चित करताना इथे कशा प्रकारे समजून घ्यायचं आहे हे थोडं वेगळ्या प्रकारे समजून घेण्यासारखं ट्रान्झॅक्शन आहे. थोडं लक्षात घ्या, इकडे थोडं कॉन्सन्ट्रेट करा, थोडं फोकस करा. मुळामध्ये वाक्यरचनाच खूप गुंतागुंतीची आहे की A आणि B हे 2 व्यक्ती आहेत पण ते एकमेकांशी डायरेक्टली संबंधित नसतात, त्यांना एकमेकांबद्दल माहिती नसते. काही रिक्वायरमेंट आहे Bशी, काही माल हवा आहे त्याला आणि तो A कडे आहे. A हा सप्लायर आहे पण Aला कोणाला माल हवा आहे तो माहिती नाही आहे. म्हणजे बघा आपण एखादं घर भाड्याने घेतो, जागा विकत घेतो त्यावेळेस आपल्याला एजंट करावा लागतो किंवा आपल्याला माहिती नसतं कुठले ब्लॉक खाली आहेत, कुठली जागा खाली आहे. आपल्याला इच्छा नसून पण मग काय करायला लागतं अशा व्यक्तींना सांगायला लागतं अरे बाबा रे मला एक 1 BHK पाहिजे आणि त्यासाठी मला जागा शोध. मग तो सांगतो तुम्हाला की मी काय करीन तुमच्याकडनं जेवढं भाडं ठरेल तर तुम्ही एक भाडं मला द्यायचं, तुम्हाला मी घर शोधून दिलं म्हणून आपल्याला द्यावं लागतं. आणि जर जागा खरेदी विक्री केली तर त्यात पण काही टक्केवारी ह्या लोकांना द्यावी लागते. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे ती माहिती उपलब्ध नसते की आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट फुलफिल करणारा मार्केटमध्ये कोण आहे. तर त्यावेळेस एजंट
थर्ड पर्सन टी हा शोधावा लागतो. मग हा जो टी आहे, ए काय करतो, हा ए टीला सांगतो की माझे हे गुड्स आहेत, हे मला पाठवायचे आहेत. किंवा बी टीला सांगतो की हे गुड्स आहेत, ते मला हवे आहेत, मला विकत घ्यायचे आहेत. मग त्यावेळेस टी काय करतो, एला ऑर्डर करतो, एला ऑर्डर करतो की तुम्ही काय करा, तुम्ही बीला गुड्स पाठवा. म्हणजे ए बीच्या गरजेप्रमाणे जे गुड्स आहेत ती गरज, त्या मालाची मागणी टी करतो एकडे. आणि मग एचं काम काय आहे, टीच्या ऑर्डरप्रमाणे ए बीला गुड्स पाठवतो त्याच्या प्रिमायसेसमध्ये. मग ते प्रिमायसेस त्याचं गोडाऊन असेल, फॅक्टरी असेल, दुकान असेल, तिथे ते गुड्स पाठवतो. आता ह्याचं एक ईवे बिल आहे आणि दुसरं इनवॉइस आहे. ते कशा प्रकारे बनेल हे लक्षात घ्या. ज्यावेळेस ए बीला गुड्स पाठवतो त्यावेळेस ए आणि बीचा कुठल्याही प्रकारे फिनान्शियल म्हणजे आर्थिक व्यवहार नसतो. बीला गुड्स मिळतील पण टीच्या सांगण्यावरनं. मग ए टीला विचारतो माझ्या मालाचे पैसे कोण देणार. टी म्हणतो ऑफकोर्स मी ऑर्डर दिली आहे, मी तुम्हाला मालाचे पैसे देणार, तुम्ही डिलिव्हरी करा. डिलिव्हरी कन्फर्म झाली का मी तुम्हाला पहिल्यांदा ॲडव्हान्स देईन आणि मग बाकीच मग त्यांचं जे काही ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट असेल, 1 वीक क्रेडिट, 1 मंथ क्रेडिट, 50% ॲडव्हान्स, 50% नंतर, किंवा 100% ॲडव्हान्स द्या मग गुड्स पाठवीन, त्याप्रमाणे ते डिलिव्हरी होईल. आपल्याला बघायचं आहे इनवॉइसची तरतूद काय असेल, ईवे बिल काय असेल. ईवे बिलमध्ये हे रेकॉर्ड होईल की ए हा काय आहे, सप्लायर आहे, तो बीच्या प्रिमायसेसमध्ये काय करतो आहे, गुड्स पाठवतोय. आणि ए टीच्या नावाने इनवॉइस बनवेल, ए टीच्या नावाने इनवॉइस बनवेल. आणि इनवॉइसमध्ये अशा प्रकारे बनवत असताना तिथे इनवॉइसमध्ये असं लिहिता येतं की बिल टू कोणाला आहे आणि डिलिव्हरी ॲड्रेस कुठे आहे. म्हणजे हे बऱ्याच वेळा गरजेचं असतं, कारण की समजा एखादा बिल्डर आहे, त्या बिल्डरचं एक फिक्स प्लेस ऑफ बिझनेस असतं, आपण नॉर्मली त्याला प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस म्हणतो. आणि त्या बिल्डरचे 3-4 प्रोजेक्ट चालू आहेत, मग तिकडे माल पाठवायचा आहे. मग तो काय करतो, सांगतो की बिलिंग करा इकडे प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये, तिकडनं सगळा बिझनेस कंट्रोल होतोय आणि साईटवरती माल पाठवा. त्यामुळे माल साईटवर जात असतो. मग त्यामुळे काय होतं, इकडे बिलावरती येतं की बिल टू एक ॲड्रेस येतो आणि शिप टू दुसरा ॲड्रेस येतो. आता ह्या केसमध्ये आपल्याला काय होणार आहे, इकडे सेक्शन 10(1)B मध्ये की बिल टू मध्ये टीचं नाव, ॲड्रेस आणि GST नंबर येईल. आणि डिलिव्हरी कुठे होणार आहे, तर बीच्या जागेवरती होणार आहे. हे काय करणार आहे, ए बीच्या ॲड्रेसवरती गुड्स पाठवेल. मग बीचं नाव, ॲड्रेस, GST नंबर हे बिलावरती मेन्शन होईल. आणि ए बिल टू म्हणजे फिनान्शियल ट्रान्झॅक्शन जे आहे ते ए आणि टी मध्ये थर्ड पर्सन. मग ह्या टी काय करेल, एला पैसे देईल, ए टीच्या नावाने बिल बनवेल. लायबिलिटी ए टीच्या नावाने GST 1 मध्ये दाखवेल, सर्व्हिस जमा करेल. टी काय करेल, एला पैसे देईल टॅक्सचे, टी ITC घेईल, टी त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेईल. आता टी जो आहे हा बीशी एक व्यवहार करतोय. यांच्यामधला व्यवहार जो आहे, यांच्यामधलं ट्रान्झॅक्शन आहे, हे एक कमर्शियल ट्रान्झॅक्शन आहे. टी बीला बिल देईल, एका बीला बिल देत नाहीये. टी काय करेल, बीला इनवॉइस देईल, टी बीला इनवॉइस देईल. बीच्या GSTR 2A मध्ये ते दिसेल, 2B दिसेल, बी त्याचा ITC घेऊ शकतो आणि बी टीला पेमेंट करेल. अशा प्रकारे हे बिल टू शिप टू ट्रान्झॅक्शन होतं. आता एवढं तुम्हाला कळलं असेल तर आपण ह्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये तरतूद वाचू आणि समजून घेऊ. जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही रिप्लाय करा येस, वाय रिप्लाय केला तरी पुरेसा आहे. परत सांगण्याची गरज असेल तर तसं सांगा, मी सांगेन.
राकेश सर, राजेंद्र सर, निलेश सर, अंकुश सर, प्रीति मॅडम, विशाल सर. त्यांचा रिप्लाय आलाय, त्यांचा यस आलेला आहे, म्हणजे मी पुढे जाऊ शकतो. आणि ज्याने रिप्लाय केलेला नाहीये आणि ते समजले असतील असं आपण समजून आता पुढे जाऊ. वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड बाय द सप्लायर टू अ रिसिपियंट, म्हणजे इथे सप्लायरचा जो अर्थ आहे तो ए आहे आणि बी जो आहे हा आपण रिसिपियंट समजू. एनी अदर पर्सन वेदर ॲक्टिंग ॲज अन एजंट किंवा अदरवाईज, म्हणजे टी जो आहे हा एकतर एजंट आहे किंवा मग अदरवाईजचा अर्थ पण आपण बघूया काय. तर हा जो आहे बिफोर ऑर ड्युरिंग मुवमेंट ऑफ गुड्स. आता इथे बिफोर ऑर ड्युरिंग मुवमेंट ऑफ गुड्स आहे. आता हे जे मध्ये दिलेलं आहे आयदर बाय वे ऑफ ट्रान्सफर डॉक्युमेंट ऑफ टायटल, सध्या आपण हे थोडं बाजूला ठेवू आणि एवढंच बघू. इफ इट शॅल बी डीम दॅट द सेड थर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड्स अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच गुड्स शॅल बी द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन. आता यावेळेला इथे काय म्हटलंय बघा, तर हे खूपच गुंतागुंतीचं वाटतं प्रथमदर्शनी. बिल टू शिफ्ट टू मध्ये कसं आहे ते बघा. तर इथे सप्लायर आहे ए, रिसिपियंट आहे बी, पण ए आणि बी डायरेक्टली एकमेकांशी संबंधित नसतात. त्यावेळेस तिसरा व्यक्ती जो आहे तो डायरेक्शन देतो, निर्देश करतो, जिथे पुरवठादार तिसऱ्या व्यक्तीच्या निर्देशानुसार तो व्यक्ती एजंट म्हणून कार्य करत असेल किंवा अन्य प्रकारे वस्तूंच्या हालचालीपूर्वी किंवा हालचाली दरम्यान. आता कागदपत्रांद्वारे म्हणजे हा जो व्यवहार आहे हा एकतर कागदपत्राद्वारे म्हणजे डॉक्युमेंट ऑफ टायटल मालकी हस्तांतर करून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे वस्तू थेट प्राप्तकर्त्याला किंवा इतर कोणालाही वितरित करतो तिसरा व्यक्ती. तिथे असे मानले जाईल की त्या वस्तू तिसऱ्या व्यक्तीने प्राप्त केल्या आहेत. लक्षात घ्या, म्हणजे इथे ए आणि बी मधला व्यवहार आहे. ॲक्च्युअलमध्ये गुड्स बीला मिळत आहेत, पण असं मानलं जाईल की गुड्स टीला मिळाल्या, टीने प्राप्त केल्यात. आणि मग टी काय करतो, टी बीला बिल करतो. हे मी अगोदर स्पष्ट केलंय. आता इथे काय बघा थोडं, इथे असे मानले जाईल की त्या वस्तू तिसऱ्या व्यक्तीने प्राप्त केल्या आहेत आणि अशा वस्तूंचा पुरवठ्याचं ठिकाण हा त्या तिसऱ्या व्यक्तीचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसचा पत्ता जो आहे तो असेल. ओके. आणि वस्तूंच्या मालकी हक्कांचे कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट आहेत. असे काय कागदपत्र असतात, जी कागदपत्र ज्यांच्याकडे असतात ते मालक आहेत असं समजलं जातं आणि त्यांना तो त्या वस्तू घेण्याचा हक्क मिळतो. म्हणजे वेअर हाऊस रिसिप्ट, बिल ऑफ लॅडिंग, डिलिव्हरी ऑर्डर्स, काय डॉक्युमेंट आहेत. जसं बघा एक आपण बेरर चेक जेव्हा बनवतो तर इथे आपण नाव लिहित नाही. मी एका व्यक्तीला 1000 रुपयाचा एक चेक दिला, त्यावरती मी हा क्रॉस चेक नाही आहे, बेरर चेक आहे. बँकेत तो व्यक्ती जातो आणि बँक जो बँकेचा काउंटरवरती बसलेला व्यक्ती असेल खजिनदार, तो काय करतो, चेक बघतो आणि सही चेक करेल, 1000 रुपयात त्याला देईल. म्हणजे जो कोण व्यक्ती तो चेक घेऊन येईल त्याला काय मिळणार आहे, 1000 रुपये मिळणार आहे त्यावर लिहिलेली अमाऊंट. तसं ही जी काही डॉक्युमेंट आहेत, ही डॉक्युमेंट ज्याच्याकडे आहेत तो त्या वस्तूचा मालक आहे आणि मग त्याप्रमाणे त्याला अधिकार मिळतो त्या वस्तू ताब्यात घेण्याचा. ही कागदपत्रे एंडोर्समेंट म्हणजे मागील स्वाक्षरीने हस्तांतरण किंवा कागदपत्राच्या डिलिव्हरीने दुसऱ्याकडे हस्तांतरित करता येतात. अशा प्रकारे इथे कशा प्रकारे होतं, डॉक्युमेंट ऑफ टायटल टू गुड्स म्हणजे कागदपत्राच्या आधारे त्या गुड्सचा तो मालक आहे हे त्यातनं काय होतं, प्रतीत होतं आणि त्याला अधिकार मिळतो ते गुड्स ताब्यात घेण्याचा.
म्हणजे इथे कशा प्रकारे गुड्स ट्रान्सफर होत आहेत की जे टायटल डॉक्युमेंटचं किंवा डॉक्युमेंट ज्याच्याकडे आहे त्याला ते मिळतात गुड्स. एक सप्लायर आहे आणि दुसरं रिसिपियंट आहे. मी तुम्हाला ए सांगितलं, इथे ए आहे, इथे बी आहे. आणि थर्ड पर्सन जो आहे, टी जो आहे, हा एला सांगतो तुम्ही काय करा, बीला गुड्स पाठवा. मग प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, प्रिन्सिपल प्लेस ऑफ पर्सन ऑफ थर्ड पर्सन. वरती जे आपण वाचलं त्यानुसार काय होईल, असं मानलं जाईल की ते गुड्स ह्याला मिळालेत, कारण की हा जो इनवॉइस करणार आहे तो थर्ड पर्सनच्या नावाने कळणार आहे. आणि थर्ड पर्सनला त्याचा जो प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे तो जो आहे तो प्लेस ऑफ सप्लाय असणार आहे. मुख्य मुद्दा यातला हा आहे. आपण जे डिफॉल्ट रूल बघितला सेक्शन 7 मध्ये आणि 8 मध्ये, जिथे आपल्याला स्पष्ट होतं इंटरस्टेट सप्लाय कसा ठरवायचा किंवा इंटरस्टेट सप्लाय कसा ठरवायचा. इथे हे म्हटलं होतं की सेक्शन 10 पहिले बघा. आता सेक्शन 10 पहिले बघायचं आहे, त्यावेळेस थर्ड पर्सनच्या डायरेक्शननी ए बीला गुड्स पाठवतो. आता इथे असं असू शकतं की हा जो सप्लायर आहे हा पी राज्यामध्ये आहे, हा जो थर्ड पर्सन आहे हा क्यू राज्यामध्ये आहे आणि रिसिपियंट हा तिसऱ्या राज्यामध्ये आहे. हे पॉसिबल आहे. हा जो सप्लायर आहे हा समजा महाराष्ट्रामध्ये आहे, हा जो थर्ड पर्सन आहे हा पण महाराष्ट्रामध्ये आहे आणि रिसिपियंट हा असू शकतो मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये असू शकतं. असं इथे सप्लायर असू शकतो महाराष्ट्रामध्ये, रिसिपियंट असू शकतो राजस्थानमध्ये, थर्ड पर्सन पण असू शकतो राजस्थानमध्ये. अशा वेगवेगळ्या शक्यता आहेत. या वेगवेगळ्या शक्यतांमध्ये थर्ड पर्सन म्हणजे ज्या वेळेस तिसरा व्यक्ती सप्लायरला सांगतो की तुम्ही रिसिपियंटला गुड्स पाठवा, त्यावेळेस असं मानलं जाईल की, बघा मी परत एकदा वाचतो, तुम्हाला स्पष्टता आली असेल तरी पण बघा. आता येथे पुरवठादार तिसऱ्या व्यक्तीच्या निर्देशानुसार काय करतो, त्या वस्तूंची मुवमेंट करतो आणि किंवा कागदपत्राने ती अधिकार दिला जातो, हस्तांतरित केला जातो. यावेळेस तिसरा व्यक्ती जो आहे ते असं मानलं जाईल की त्या वस्तू तिसऱ्या व्यक्तीने प्राप्त केल्या आहेत. बस हे महत्त्वाचं इथलं आपलं वाक्य आहे किंवा शब्द आहेत. तेथे असे मानले जाईल की त्या वस्तू तिसऱ्या व्यक्तीने प्राप्त केल्या आहेत आणि अशा वस्तूंचा जो पुरवठा आहे हा प्लेस ऑफ सप्लाय तिसऱ्या व्यक्तीचा जो प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे तो असेल. तुम्हाला 3 व्यक्तींचा रोल कळलेला आहे आणि आता आपण जे बघत आहोत की प्लेस ऑफ सप्लाय कसा काढायचा. तर प्लेस ऑफ सप्लाय गुड्स कुठे गेले, म्हणजे इथे तुम्हाला लोकेशन ऑफ सप्लायर महत्त्वाचं आहे, पण प्लेस ऑफ सप्लाय काढताना जो रिसिपियंट आहे त्याचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस किंवा जिकडे गुड्स पोचलेत ते न बघता जो तिसरा व्यक्ती आहे त्याचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस जो आहे तो प्लेस ऑफ सप्लाय आहे. मेंदूला झिंझण येतात केव्हा केव्हा, कारण आपल्याला जे कळलेलं असतं ते आपण एकदम माइंडमध्ये फिट केलेलं असतं आणि मग नंतर विपरीत काहीतरी सांगितलं जातं आणि मग आपण काय होतं, अरे माझ्या मेमरीमध्ये मी हे फीड केलं आहे, फार कष्टाने फीड केलं आहे आणि तुम्ही आता काहीतरी वेगळंच सांगताय. ज्यावेळेस बिल्ड टू आणि शिफ्ट टू असेल त्यावेळेस हे बघायचं. सगळ्यात पहिले काय बघितलं आपण, मुवमेंट ऑफ गुड्स, म्हणजे मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेट झाली या बीच्या जागेवरती, म्हणजे मला सेक्शन 10(1) प्रमाणे मी ते बघितलं असतं ना, हे माझ्या माइंडमध्ये फिट झालंय. तुम्ही पहिले मला सेक्शन 7 सांगितला, 8 सांगितला, 9 सांगितला, मग तुम्ही 10(1) मध्ये आलात आणि मला सांगितलं की हे बघा हे 7, 8, 9 बाजूला ठेवा, पहिले 10 मध्ये बघा आणि म्हणजे पाण्यात सप्लाय असल्यास 9 बघायचे, पण पाण्यात सप्लाय नाही तर 7 आणि 8 बघायचे. मग इथे टेडल वॉटरमध्ये सप्लाय नाही आहे, ओके मी 9 सोडून दिला, मग मी 7, 8ला बघतो, तिकडे सांगितलं की सेक्शन 10 मध्ये बघा. मग माझं ट्रान्झॅक्शन काय आहे,
मुवमेंट ऑफ गुड्सचा आहे. मग मी पहिले रेफर करेन की 10-1 ए लावू का, पण मला कळलं थर्ड पर्सन आहे. मग मी थर्ड पर्सनला इथे 10-1 बी बघतोय. बस या प्रकारे तुम्हाला काय करायला लागेल, तिथे तुम्हाला कुठला निकष लावायचा आहे, कुठल्या तरतुदीनुसार समजून घ्यायचं आहे. आणि इथेच काय होतो, गोंधळ होतो. आणि मग ते गोंधळ झाला आणि आपलं माइंड ते निश्चित करायला जर सक्षम नसेल, मग आपल्याला ते अवघड वाटायला लागतं आणि मग आपण ते गिव्हअप करतो, सोडून देतो. त्यामुळे लक्षात घ्या, एवढं निराश होण्यासारखं ह्यामध्ये काही नाही आहे. थोडं थोडं समजून घेतलं स्टेप बाय स्टेप तर सोपं आहे. आणि म्हणून मी डिस्क्रिप्टिव्ह नोट्समध्ये सगळं दिलेलं आहे की तिसऱ्या व्यक्तीचा जो काय प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे तो काय असेल, बिल टू शिप टू मध्ये प्लेस ऑफ सप्लाय असेल. आता हे सगळं जे आहे याचा अर्थ दिलेला आहे इकडे. वस्तूंच्या मालकी हक्कांच्या कागदपत्रांची हातात हे जे आले तिकडे डॉक्युमेंट ऑफ टायटल याविषयी दिलंय, उदाहरण दिलंय. त्या डॉक्युमेंट गोदाम पावती कागदपत्राचा समावेश असतो. समजा तुमचा माल एका गोदामात ठेवलेला आहे आणि तुमच्याकडे पडण्याची पावती आहे. तुम्ही फक्त ती पावती दुसऱ्या व्यक्तीला दिली तर त्या व्यक्तीकडे त्या मालाची मालकी जाते, कारण तुम्ही कागदपत्र हस्तांतरित केले. बस मालकी मिळेल. पण तिसऱ्या पर्सनचा जो काय इथे ए बी आहेत, तिने सांगितलं एला की तुमच्याकडे त्या गुड्सची मालकी आहे, तुम्ही जरा डॉक्युमेंट त्याला द्या. डॉक्युमेंट द्या बीला. डॉक्युमेंट दिले, पण आता माल टीने घेतला असं मानलं जाईल आणि टीचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस जो आहे तो काय येईल, प्लेस ऑफ सप्लाय येईल. बीला पावती दिली, डॉक्युमेंट दिले, बी तो माल घेईल. म्हणजे बिल ऑफ लॅडिंग, रेल्वे पावती, इथे गोदाम पावती, ज्याच्याकडे ते असतं त्याला रेल्वेमधनं, कस्टममधनं, वेअरहाऊसमधनं माल मिळतो. मग एच्या नाव एकडे ती पावती होती, कारण एनी गुड्स एकडे आहेत, एच्या कब्जामध्ये आहेत. आणि टी सांगतो एला तुम्ही काय करा, बीला ते डॉक्युमेंट द्या. बी घेईल ते. आणि मग टी आणि बी मध्ये एक कमर्शियल ट्रान्झॅक्शन आहे. टी बीला बिलिंग करेल, बी टीला पैसे देईल. आणि ए आणि टी मधला व्यवहार आहे. इथे ए टीच्या नावाने बिल बनवेल आणि टी एला पेमेंट करेल. हे बिल टू शिप टू आहे. कागदपत्रांचं, डॉक्युमेंटचं टायटल ट्रान्सफर करण्यासंदर्भातलं. अदरवाईजचा अर्थ काय होतो इथे, अदरवाईजचा अर्थ काय होतो की केवळ कागदपत्रांच्या हस्तांतरणानेच नव्हे तर इतर कोणत्याही पद्धतीने मालकी हस्तांतरित केली जाऊ शकते. म्हणजे इथे एक कायद्यामध्ये या सर्व संभाव्य परिस्थिती विचारात लॉ मेकर जेव्हा लॉ बनवतात तेव्हा जमिनीवरती कशा प्रकारे व्यवहार होतो हे सगळं विचारात घेऊन ते सगळे व्यवहार आपल्या तरतुदींमध्ये अंतर्भूत झाले पाहिजे, कव्हर झाले पाहिजे. याकरता मग अशा प्रकारचा वाक्यांश जो आहे तो इथे वापरला जातो. आणि मग आपल्याला काय होतं, थोडं थोडं ते गुंतागुंतीचं वाटायला लागतं, पण व्यापक अर्थाने तरतूद केलेली असते. त्यामुळे इथे एक डॉक्युमेंट दिले जातील किंवा मग तिथे ईमेल पाठवला जाईल किंवा तुम्हाला मी ईमेल पाठवतो, तुम्ही त्याला माल द्या, हा एक पुरावा आहे. ईमेल, पत्र, तोंडी सूचना देखील काय वर्क करतात. तुम्ही त्याला माल द्या, मी तुम्हाला पैसे देतो, अशा प्रकारे जर ट्रान्सफर होत असेल तर इथे पण काय होईल, बिल टू शिप टू. मग ते इनवॉइस त्या प्रकारे बनवतील. इनवॉइसमध्ये जर ईवे बिलची गरज असेल तर ईवे बिलमध्ये बिल टू शिप टू हे सगळं टाकलं जाईल. आणि ज्या वेळेस या प्रकारे तुम्ही इनवॉइस बघाल, जर तुम्ही ऑडिट करत असाल, इन्स्पेक्शन करत असाल, तर तुम्हाला तिथे कळलं पाहिजे की माल कुठे गेलाय. माल गेलाय महाराष्ट्राच्या बाहेर, पण ए आणि टी जर महाराष्ट्रामध्येच असतील तर LOS महाराष्ट्रामध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय हा टी प्रमाणे, टी जर महाराष्ट्रामध्ये असेल तर मग इथे महाराष्ट्राबाहेर माल जाऊन पण इथे CGST AGST येईल. गुड्सची मुवमेंट महाराष्ट्राबाहेर आहे, हे बिल बनलंय महाराष्ट्राबाहेरचं, पण ही तुम्हाला विपरीत तरतूद वाटेल. तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की हे सेक्शन 10 सबसेक्शन 1 आणि क्लॉज बीचं बिल टू शिप टू ट्रान्झॅक्शन आहे. आता जर तुम्हाला पटकन स्ट्राईक झाला नाही कुठलीही तरतूद, तुम्ही विचारू शकता संबंधित व्यक्तीला की तुम्ही हे असं का केलंय. माल तर गेलाय महाराष्ट्राबाहेर, मग तुम्ही
तुमचं लोकेशन महाराष्ट्रामध्ये आहे, माल गेलाय गोव्याला, माल गेलाय गुजरातला, मग तुम्ही तिकडे IGST का नाही लावला? मला डिफॉल्ट रूल तर पटकन आठवेल ना, सगळ्यांना लक्षात असतो डिफॉल्ट रूल. तुम्ही जेव्हा विचाराल तेव्हा तुम्हाला ते सांगतील की हे बिल टू शिफ्ट टू आहे सर, बघा इथे दिल्या बिलामध्ये आम्ही. मग तेव्हा तरी तुम्हाला स्ट्राईक व्हायला पाहिजे की हे IGSTच्या तरतुदीनुसार 10(1)B झालंय. मी एवढं का सांगतो आहे तर माझ्याकडे अगोदर मी 9 बॅच घेतल्या, पण त्यामध्ये लोक मला अशा प्रकारचे विचारायचे की आम्ही ऑडिटला गेलो किंवा आम्ही असं असं केलं, आम्हाला कळत नाहीये ते असं काय आहे, मग ते चुकीचं वाटतंय आम्हाला. म्हटलं ते तरतूद त्यांनी कायद्यानुसारच केली आहे, मग ती कुठे लिहिली आहे, त्याचा आधार काय, बेस काय, मग त्यानुसार ते कळावं. याकरता आपण या प्रकारे जो अनुभवाला ज्या गरजा आहेत त्यानुसार मी नोट्समध्ये ते विषय टाकलेत आणि त्यातले पण बारकावे टाकलेत. आता अदरवाईज पण मी तिथे कव्हर केलंय, कारण तिथे आलंय त्याचं एक्झाम्पल दिलंय. त्याच प्रकारे की औपचारिक कागदपत्रांद्वारे किंवा फक्त तोंडी किंवा लेखी सूचनेद्वारे सुद्धा हे काय केलं, माल पाठवा सांगितलं जातं, माल जातो. बिलावरती काय, इनव्हॉइसवरती काय, जर तिथे स्पष्टता आहे की बिल टू एक व्यक्ती आहे, शिफ्ट टू दुसरा व्यक्ती आहे, मग त्यानुसार काय झालेलं आहे, हे ट्रान्झॅक्शन घडलेलं आहे. कसं वाटलं, क्लिअर झालं का तुम्हाला? मला फक्त इथे रिप्लाय करा, म्हणजे काय होतं, मला थोडं मोटिवेशन मिळतं, मी पुढच्या तरतुदीला जाऊ शकतो. हे आणखीन मी डिस्क्रिप्टिव्ह घेतलेलं आहे. बिल टू शिफ्ट टू, व्यवहारातील पक्ष कोण आहे, तिसरी व्यक्ती कोण आहे, मग आपण त्याला तिसरी व्यक्ती थर्ड म्हणून Tच नाव दिलंय. मुख्य सप्लायर A आणि प्राप्तकर्ता B, ह्या दोघांमधलं जरी ट्रान्झॅक्शन असलं तरी ते डायरेक्टली होत नाही, तिसऱ्या व्यक्तीची गरज लागते, तर तिसरा पर्सन आहे. मग असं ॲक्च्युली जमिनीवर होत असल्यामुळे, असे ॲक्च्युली व्यवहार घडत असल्यामुळे लॉ मेकरना तशा तरतुदी करण्याची गरज असते आणि मग त्यानुसारच काय झालेलं आहे हे बनवण्यात आलेलं आहे. आता बघा, निलेश सर एक प्रश्न विचारत आहेत की AGST CGSTच्या जागी IGST झाला तर स्टेट गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू इम्पॅक्ट काय होतो? तर बघा आता काय होतं, आता इकडे जे ट्रान्झॅक्शन A महाराष्ट्रामध्ये आहे आणि तिसरा पर्सन पण महाराष्ट्रामध्ये आहे आणि गुड्स गेले महाराष्ट्राबाहेर, सुरत हे शहर आहे जे गुजरात राज्यामध्ये येतं. आता ज्यावेळेस प्लेस ऑफ सप्लाय तुम्ही गुजरात घेता ना इकडे, त्यावेळेसच तुम्ही IGST लावणार, कारण B कुठे आहे, B गुजरात आहे. आता काही Bची रिक्वायरमेंट आहे, ती त्यांनी Tकडे नोंदवली की मला काय माल हवा आहे, ती बोलले ठीक आहे मी तुम्हाला माल देतो. मग त्यांनी Aला सांगितलं की Bला माल डिलिव्हर करा, मग Aने Bला माल पाठवला. या केसमध्ये A आणि T मधलाच आर्थिक व्यवहार आहे, पण गुड्सची मुवमेंट ही सुरतला होते, म्हणून जर इथे IGST आला तर इथे कन्झम्पशन सुरतला झालं असा त्याचा अर्थ निघतो आणि रेव्हेन्यू जो CGST महाराष्ट्र AGST असा असता, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जो टॅक्स मिळाला असता, कन्झम्पशन या ट्रान्झॅक्शनप्रमाणे प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र आहे आणि नंतर मग ह्यांनी तो माल, ॲक्च्युली इथे कसं केलं गेलं आहे की A डायरेक्टली Bला समजा पाठवायला सांगत नाही, A तो माल आपल्या ताब्यात, T माल आपल्या ताब्यात घेतो आणि मग T पाठवतो. या केसमध्ये काय होईल, A Tला बिल बनवेल CGST AGST, मग T पाठवेल Bला IGST, अशा अर्थी तो गुजरातला माल जाईल. पण मग हे असं होत नाही प्रॅक्टिकली, सोपं पडावं म्हणून आता समजा एक T जो आहे, हा T समजा नागपूरला आहे, नागपूर महाराष्ट्राच्या अगदी नकाशावरती फार पुढे आहे आणि मुंबई आणि गुजरातमधला सुरत हे तुम्ही बघाल तर हे अगदी नकाशामध्ये वेगळ्या जागेवर आहे आणि मुंबईपासून सुरत जवळ आहे. म्हणजे असं पॉसिबल नाही आहे की मुंबईवरून तुम्ही नागपूरला माल पाठवा आणि नागपूरवरून परत तो आणायचा, म्हणजे मुंबईवरूनच परत तो सुरतला पाठवायचा, हे खूपच खर्चिक आणि अव्यवहारिक होईल. मग अशा वेळेस काय केलं जातं, T जो आहे जो नागपूरला आहे
पण ज्याचा संपर्क, ज्याचे कॉन्टॅक्ट हे समजा गुजरातच्या बऱ्याच शहरांमध्ये आहेत. आणि मग तिला कळतं की सुरतच्या मधल्या बी जो आहे व्यापारी, त्याला माल हवा आहे. आणि मग ती कॉन्टॅक्ट करतो मुंबईच्या एला आणि सांगतो तुमच्या जवळ 2-4-5 तासांवरती सुरत आहे, तिकडे माल पाठवा. मग ते माल जातो. प्लेस ऑफ सप्लायचा उद्देश काय निलेश सर लक्षात घ्या, की इथे योग्य राज्याला योग्य टॅक्स मिळावा. प्रत्येक राज्याचा जो रेव्हेन्यू आहे, जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे, कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे. म्हणजे त्या गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा किंवा दोन्हीचा उपभोग ज्या राज्यामधला जो अंतिम उपभोक्ता आहे तो घेतो, तर तो टॅक्स त्या राज्याला मिळाला पाहिजे. हे तत्व आहे याच्यामधलं. मग उपभोग जर का गुजरातमध्ये घेतला जात असेल तर फायनल टॅक्स गुजरातलाच मिळाला पाहिजे. मग इथे बघा ए आणि टी मधलं जे ट्रान्झॅक्शन आहे, तिकडे ए टॅक्स कलेक्ट करेल, टी कडनं जमा करेल, टी ITC घेईल. मग टी काय करेल, बीला माल पाठवेल, त्याच्यावर IGST लावेल. म्हणजे ए आणि टी कडनं सरकारला जो टॅक्स जमा होतो तो परत त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतला जातो. सरकारला त्यातनं कर मिळतोय का, तर नाही. कारण की अंतिम जो उपभोक्ता असतो तो जो टॅक्स देतो तोच सरकारला मिळत असतो. त्यामुळे इकडे तरतूद करण्याचा उद्देशच हा आहे की जी राज्य आहेत त्या राज्यांचं त्या राज्यांचं जे इन्कम आहे ते त्यांना प्रॉपरली झालं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यासाठी स्पष्टता आणण्याकरता ह्या तरतुदी केलेल्या आहेत. आणि तरी चुका झाल्या तर जर लक्षात आलं तर इथे डिपार्टमेंटला समजा हे कळलं, तुम्ही ऑडिट करून हे सोडून जरी काढलं तरी काय होईल, तुम्हाला तिकडे आपण पुढे बघणार आहोत हे डिमांड आणि रिकव्हरीमध्ये, की तिकडे या प्रकारची तरतूद आहे की योग्य टॅक्स भरा आणि जो तुम्ही चुकीचा टॅक्स भरला आहे तो तुम्ही रिफंड क्लेम करा आणि तिथे इंटरेस्ट सुद्धा द्यावा लागत नाही. अशा प्रकारची तरतूद पुढे आपण बघू, त्यामध्ये येईल. पण हे सगळं पुढचं आहे आणि हा तुमच्या ऑडिटचा भाग आहे की तुम्हाला काय चाललंय, कसं चाललंय, बरोबर चाललं की नाही हे कळलं पाहिजे. त्यासाठी हे आहे. आणि जे तुम्ही ज्यांचं ऑडिट कराल ते मोठ्या लेवलचे असे बिग प्लेयर असतील, छोटे व्यापारी नसतील, त्यांचा काही करोडोमध्ये व्यवहार आहे असे व्यापारी असतील. मग त्यांना सगळ्या या प्रकारच्या राज्याबाहेरच्या देशाबाहेरच्या माल पाठवणं, माल घेणं, सर्व्हिसेस घेणं, या सगळ्या तरतुदी त्यांना लागू होतात. आणि मग त्या तरतुदी ज्या लागू होतात त्यामध्ये जर तुम्ही तेवढं क्लिअर नसाल तर तुम्हाला ऑडिट करताना मग तुमचा तिथे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जो आहे हा डळमळीत होतो. तो होऊ नये म्हणून मी एवढा याच्यामध्ये तुमच्यावर दबाव टाकून तुम्हाला सांगते, समजून घ्या. मी एवढा फोर्स काय करतोय की हे लक्षात घ्या कशा प्रकारे होतंय. आणि मग एक्झाम्पल मी आता तुम्हाला जेवढं बोललोय तेवढं जरी पुरेसं असलं, तुम्हाला कळलं असलं का तुम्ही रिप्लाय करताय कमेंटमध्ये की समजलं म्हणून, पण लक्षात घ्या तुम्हाला मी आणखीन पुढे ज्यावेळेस रिकॉल करायची गरज पडेल मी तुम्हाला व्यवस्थित एक्झाम्पल दिलेली आहेत. सेक्शन 10(1)B मध्ये IGST ॲक्टमध्ये इथे कोण पार्टी आहेत, पुरवठादार कोण आहे, तिसरी व्यक्ती टी आहे, प्राप्तकर्ता बी आहे. मग त्यानुसार सप्लायर रोल काय, सप्लायर इथे ॲक्च्युअल रिसिपियंट जो आहे ज्याला शिप टू होतो तो आहे, पण बायर किंवा जो ऑर्डर प्लेस करतो ज्याला बिल टू आहे त्याच्या नावाने काय बनेल, ए इनवॉइस बनवेल टीच्या नावाने आणि माल पाठवेल, एला आलेच देतो आणि सांगतो की माल बीला पाठवा. मग या प्रकारे मी हे दिलेलं आहे. आणि त्याच प्रकारे मग खाली बघा आता इकडे हे 3 पक्ष आहेत. एक बिलिंग कशा प्रकारे होईल, IGST शिप टू कुठे होईल, बिल टू शिप टू कशा प्रकारे होईल. थर्ड पार्टी इथे बेंगलोरला आहे, सप्लायर ए आहे, रिसिपियंट बी आहे, पण ते डायरेक्टली संबंधित नाही आहेत. त्यामुळे बिलिंग कसं होईल, बिलिंग इथे होईल. 3 वेगवेगळी राज्य असू शकतात अशा अर्थी हे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. आणि मग ते चित्र पण दाखवलंय खाली कशा प्रकारे, पुरवठादार कुठे आहे, प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे, टॅक्स कुठला लागेल. ज्यावेळेस बिल बनवलं जातं तेव्हा प्लेस ऑफ सप्लाय टाकायला लागतो. जरी IGST आहे मग IGST कोणाचा पण ते टाकावं लागतं. इनवॉइस इथे बिल टू शिप टू, EV बिल कोण बनवेल, ज्यावेळेस टी सांगतोय की बीला माल पाठवा, बिल टू टीला आहे पण शिप टू बिल आहे, मग EV बिलमध्ये या प्रकारे सगळी माहिती येईल.
त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये 2 पुरवठे आहेत, कारण 2 इनवॉइस बनतात. 3 व्यक्ती असले तरी यामध्ये 2 इनवॉइस बनतात. 3 लोकांचा व्यवहार आहे. कोण कोणाला इनवॉइस करेल आणि कोण कोणाला पेमेंट करेल हे तुम्हाला अगोदर सांगितलं. मग याच्यामध्ये पहिला पुरवठा जो आहे हा ए कडनं टी ला होतो. मग त्यामुळे मानलं जातं की ए नी टी ला माल पाठवलाय आणि प्लेस ऑफ सप्लाय टीचा येतो. दुसरा पुरवठा जो आहे हा तिसऱ्या व्यक्तीकडे, म्हणजे टी काय करतो, टी बी ला जो रिसिपियंट आहे त्याला इनवॉइस करतो. आता तिसऱ्या व्यक्तीकडनं प्राप्तकर्त्याकडे होणारा पुरवठा हा कलम 10(1)A म्हणजे कुठे मुवमेंट टर्मिनेट झाली आहे त्यानुसार नियंत्रित केला जातो. म्हणजे पुरवठ्याचं ठिकाण, प्लेस ऑफ सप्लाय जी आहे हे वस्तूंच्या हालचालीचा शेवट ज्या ठिकाणी होतो या ठिकाणी वस्तू प्राप्तकर्त्यास देण्यासाठी पोचतात ते ठिकाण असेल असं इथे आपण कन्क्लूड करू शकतो. आता इथे आपलं मी जेवढं एक्सप्लेनेशन दिलंय तेवढं मला पुरेसं वाटत असलं तरी तुम्ही ज्यावेळेस रिकॉल कराल, वाचायला जाल, तुम्हाला गरज पडेल तुमच्या कामामध्ये, त्यावेळेस तुम्ही हे बघू शकता की एक एक्झाम्पल असं आहे की इकडे महाराष्ट्रामध्ये गणेश ट्रेडर्स आहे आणि इथे मारुती ट्रेडर्स त्यांना सांगतो की माल पाठवा कर्नाटकमध्ये प्राईम हार्डवेअरला. हा मारुती ट्रेडर्स जो आहे हा इथे टी आहे, तिसरा पर्सन आहे. हा सांगतो गणेश ट्रेडर्सला. मग इथे गणेश ट्रेडर्स काय करेल, बिलिंग करेल मारुती ट्रेडर्सला, कारण की हा ऑर्डर करतो गणेश ट्रेडर्सला की तुम्ही माल पाठवा कर्नाटकमध्ये आणि प्राईम हार्डवेअरच्या प्रीमाइसेसला तो माल पोचेल. मग ज्यावेळेस अशा प्रकारे बिलिंग होईल त्यावेळेस इथे CGST HGST कारण मानलं जाईल तिसरा व्यक्तीला गुड्स मिळालेले आहेत. मग तिसरा व्यक्ती बिल टू शिप टू मध्ये काय असतो, मुख्य सप्लायर जो आहे किंवा सप्लायर इथे हाच आहे गणेश ट्रेडर्स, हा इथे ए आहे, आपल्या एक्झाम्पल प्रमाणे हा इथे बी आहे. मग याप्रमाणे बिलिंग होईल ए कडून मारुती ट्रेडर्सला, ज्यात येईल CGST HGST, आणि मारुती ट्रेडर्स बिलिंग करेल प्राईम हार्डवेअरला, ज्याच्यावरती येईल IGST. मी सगळ्या प्रकारचे इथे सिच्युएशन, परिस्थिती लक्षात घेऊन ते चित्रही घेतलेलं आहे आणि इथे एक्सप्लेनेशनमध्ये पण सगळं हे दिलेलं आहे. डोकं शांत ठेवून, कॉन्सन्ट्रेशन करून, फोकस करून जर हे वाचलं सगळं तर तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल. तुम्ही एकदा वाचलं तर नंतर कधी तुम्हाला जेव्हा ही परिस्थिती येईल त्यावेळेस तुम्ही परत एकदा 2-5 मिनिटात रेफर करून तुम्हाला स्पष्टता येईल. अशा प्रकारे मी नोट्समध्ये सगळं दिलेलं आहे. पहिला पुरवठा काय, दुसरा पुरवठा काय, मग इंट्रास्टेट असेल कशा प्रकारे असेल का मानलं जाईल सेम राज्यामध्ये म्हणून CGST HGST, आणि गुड्स टर्मिनेट झाले ते वेगळ्या राज्यामध्ये म्हणून IGST येईल. मग इथे फिजिकल मुवमेंट असेल तर इथे ई बिल बनतं, ई बिल आवश्यक म्हटलेलं आहे. आणि दुसरीकडे काय, माल पोचलेला आहे पण तिसरा पर्सन बीला बिलिंग करतो, तो फक्त बिल बनवेल आणि त्याला ई बिल लागू नाही कारण गुड्स आधीच रिसिपियंटकडे पोहोचलेले आहेत. सगळे पॉईंट, सगळे मुद्दे क्लिअर केले. पहिला पुरवठा, दुसरा पुरवठा हे सगळं दिलं, त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं. त्यानंतर दुसऱ्या परिस्थितीमध्ये गणेश ट्रेडर्स एका स्टेटमध्ये आहे आणि मारुती ट्रेडर्स जो टी आहे हा कर्नाटकमध्ये आहे आणि रिसिपियंट ज्याला माल हवा आहे तो पण इथेच कर्नाटकमध्ये आहे. मग इथे गणेश ट्रेडर्स बिल करेल IGST लावून, म्हणजे आपण इथे हा ए आहे, हा बी आहे, आणि त्याप्रमाणे मग टी जेव्हा बिल करेल प्राईम हार्डवेअरला तेव्हा सेम राज्यामध्ये आहे CGST HGST. व्हरायटी जेवढ्या असू शकतात तेवढ्या आपण यामध्ये कव्हर केल्या. 3 वेगवेगळे राज्य जे आपण अगोदर बघितलंच होतं त्याप्रमाणे हे आलेलं आहे. अशा प्रकारे बिल टू शिप टू मी इथे जेवढं प्रकारच्या व्हरायटीज असू शकतात तेवढ्या विचारात घेऊन कव्हर केलेलं आहे. एक मुवमेंट आहे, दुसरीकडे मुवमेंट आहे पण ते तिसऱ्या व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये आहे, कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन होईल हे क्लॉज बी मध्ये होतं. आणि तर सी बघतोय आपण जिथे गुड्सचं मुवमेंट नाही आहे, सी बघतोय जिकडे गुड्सचं मुवमेंट नाही आहे. आपण येतोय सी मध्ये 10(1) बघतोय आपण, त्यातला क्लॉज सी जो आहे तिथे सप्लाय होतोय पण मुवमेंट नाही आहे.
माल हलवला जात नाही. नॉर्मली बघा मी तुम्हाला असं सांगितलं की एखाद्या प्रिमायसेस आहे जिथे काहीतरी वस्तू पडलेल्या आहेत. आता हे काही गुड्स मशिनरी प्लांट इन्स्टॉल केलेले असतात आणि मग ती जागा सोडून एखादा व्यक्ती जातो आणि दुसऱ्या व्यक्ती ती जागा विकत घेईल किंवा भाड्याने घेईल. पण त्यावेळेस तिथे जे इन्स्टॉल केलेलं आहे, आता समजा एखादा शॉप जरी असतं ते शॉपमध्ये AC असतो, एक सलून आहे ते एका व्यक्तीने भाड्याने घेतलं, त्याचं फर्निचर आहे आणि त्याला तो बिझनेस काय करता येत नाही. मग तो नॉर्मली काय करतो, दुसरा व्यक्ती बघतो जो ते सलून चालवेल आणि त्याला सांगतो की मी फर्निचर केलं, 2 लाख खर्च केला, AC लावला, दे मला 1 लाख. मग तो म्हणतो की मी 80,000 देईन. काय होतं, त्याला जर त्या वस्तूंचा वापर करणारा व्यक्ती भेटला तर काहीतरी किंमत मिळते, अदरवाईज त्या वस्तूची फार काय मार्केटला सेकंड सेलमध्ये किंमत येत नाही. मग अशा केसमध्ये काय होतं, गुड्सचं मुवमेंट नाही आहे. म्हणजे गुड्स जिथे उपलब्ध आहेत, प्लेस ऑफ सप्लाय, माल जिथे आहे ॲक्च्युली अवेलेबल जिथे आहे तिथेच डिलिव्हरी झालेली आहे. मग इथे काय होतं, हा नियम जो आहे किंवा ही तरतूद जी आहे तिथे माल हलवला जात नाही तेव्हा हे बघायचं. म्हणजेच ना पुरवठादार माल हलवतो ना प्राप्तकर्ता माल हलवतो. जिथे आहे तिकडे काय होतं, जनरेटर आहे, हा जनरेटर इन्स्टॉल केला आहे, मग जनरेटर तो उचला दुसरीकडे न्या. त्यापेक्षा जो कोण समजा मी एखादी जागा भाड्याने घेतली की जनरेटर लावलेला आहे आणि मला नवीन जागेत शिफ्ट व्हायचं आहे, तर मी मग काय करतो, माझ्या जागेत कोण येणार आहे. नॉर्मली बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्या ठिकाण आहे जिथे डॉक्टर असतो, ती जागा डॉक्टर सोडतो तेव्हा नवीन डॉक्टरच त्या जागेमध्ये येतो. सलून आहे तिकडे त्या जागेला नॉर्मली त्या जागेत हॉटेल आहे, कारण तिकडे सगळ्या अशा रचना केलेल्या असतात की त्या रचनेप्रमाणे सेम बिझनेस करणारा दुसरा व्यक्ती आला तर त्याला ती जागा जास्त सुटेबल असते. त्यामुळे सेम बिझनेस बहुतेक वेळा त्या जागेत चालू होतो. फक्त जो व्यवसाय करत असतो तो एकतर तिथे व्यवसाय करायला कपेबल नसतो, त्याची क्षमता नसते, किंवा तो चांगल्या प्रकारे त्याचा बिझनेसचा जो काय डॉलर आहे तो वाढवतो म्हणून त्याला मोठ्या जागेत जायचं असतं. त्यावेळेस ती जागा जेव्हा खाली होते तेव्हा तिथे ज्या वस्तू आहेत, गुड्स आहेत, ते जो ओल्ड टेनंट आहे तो विकतो आणि नवीन टेनंट, नवीन भाडेकरू ती जागा ताब्यात घेताना तिथे जनरेटर आहे, कुठल्याही वस्तू असतील तो ताब्यात घेतो. इथे वस्तूंची हालचाल नाही. मग इथे तुम्हाला 10(1)(c) प्रमाणे पुरवठा कुठे झाला. आता बघा इथे असं होऊ शकतं की मुंबईला एक शॉप आहे, ओके, इथे ते शॉप जे आहे हे गुजरातचा एक व्यापारी येतो आणि तो ती मुंबईची प्रिमायसेस आहे ती काय करतो, भाड्याने घेतो. त्यांनी अजून GST नंबर काढलाय महाराष्ट्रात की नाही काढला हे मुंबईमधला महाराष्ट्रामधला व्यक्ती बघणार नाही. तो ज्या वेळेस त्याच्या प्रिमायसेसमध्ये ज्या वस्तू ज्या जागी आहेत त्या ज्यावेळेस तो विकेल त्यावेळेस तो सांगेल मला टॅक्स द्या, CGST AGST. मग इथे तो गुजरातचा व्यक्ती सांगेल की अरे मला माझा नंबर तर गुजरातमध्ये आहे, तुम्ही मला काय करा, प्लेस ऑफ सप्लाय गुजरात दाखवा आणि मला IGST लावा म्हणजे मला ITC घेता येईल. असं करता येणार नाही. तुम्हाला स्पष्ट होत आहे हे, लक्षात घ्या. कन्झम्पशन कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, पण तुमच्याकडे महाराष्ट्राचा GST नंबर नाही आहे आणि तुम्हाला ITC घ्यायचा आहे म्हणून तुम्ही मला सांगता की माझा GST नंबर गुजरातचा आहे, तुम्ही कृपा करून त्या नावाने इनव्हॉइस बनवा. मी म्हटलं कुठल्या आधारावरती बनवू, अशी तरतूदच नाही आहे. मला 10(1)(c) लागेल, तुम्हाला ITC मिळेल, पण उद्या मला माझ्यावरती क्वेरी आली तर मला टॅक्स जमा करायला लागेल. मी नाही लावू शकत, मी नाही इथे लिहू शकत इंटरस्टेट सप्लाय, मला लिहावा लागेल CGST AGST. तिकडे जनरेटर आहे तो त्यांनी अनइन्स्टॉल केला, काढला आणि गुजरातला पाठवला, मग ते मुवमेंटमध्ये येतं. पण इथे मुवमेंट नाही आहे ना. मुवमेंट असेल तर मग तुम्ही त्या प्रकारे तरतूद बघाल. आणि ज्यावेळेस मुवमेंट नाही आहे, जागेवरच इथे वस्तू आहे तिकडेच ती वस्तू ट्रान्सफर होते, सेल होते, त्यावेळेस ज्या जागेवर सप्लायर कुठे आहे, महाराष्ट्रामध्येच आहे, गुड्स कुठे आहेत, महाराष्ट्रामध्येच आहे, मग हा काय होईल, राज्यांतर्गत पुरवठा होईल, इंट्रास्टेट सप्लाय होईल आणि याच्यावर CGST AGST लागेल. आता आणखी एक एक्झाम्पल बघा काय. इथे न्यूटन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली त्यांनी एक मशिनरी घेतली आणि ती मशिनरी त्यांनी भाड्याने दिली उत्तर प्रदेशमधल्या एका कंपनीला. ही मशिनरी आमची आहे,
तुम्हाला भाड्याने तुम्ही वापरू शकता. 35,000 रुपये तुम्ही प्रत्येक महिन्याला भाडं द्यायचं. त्यांच्यामधला हा करार आहे. याप्रमाणे 12 महिने त्यांनी भाडं दिलं आणि 12 महिन्यानंतर काय झालं, इथे यंत्र ते इन्स्टॉल केलंय, मशिनरी इन्स्टॉल केली आहे. त्यांनी सांगितलं की मशीन बघा 8 लाखाची आहे, आम्ही 12 महिने तुम्हाला भाडं दिलं, मी तुम्हाला ह्याचे 4 लाख ते होतील. 35 गुणिले 12 केले, 70 गुणिले 6 केले, 4,20,000 समथिंग होतील. म्हणजे 4,20,000 तुम्हाला मिळालेलेच आहेत. 8 लाखामध्ये तुम्हाला भाडं मिळालं आहे 4,20,000. तुम्ही मला 5 लाखामध्ये काय करा, ही मशीन विका. त्यांनी ते ॲग्री झाले, त्यांनी सहमती दर्शवली. आता इथे या प्रकरणात वस्तूंची कोणती हालचाल नाही. ती वस्तू ती जशी आहे, जिथे आहे त्याच आधारावरती विकली जाईल, ॲज इज बेसिस. विक्रीच्या वेळी यंत्राचे स्थान हेच पुरवठ्याचे ठिकाण असेल, म्हणजेच उत्तर प्रदेश नोएडा. इथे काय, नोएडा उत्तर प्रदेश. दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यामधला हा व्यवहार आहे. इथे मशीन आहे, तिकडेच विकली जाईल. त्यामुळे इकडे त्या प्रकारे IGST लागेल. इथे असं कन्फ्युजन काही नाही आहे. पण मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं की महाराष्ट्रामधलं दुकान घ्यायला, जेव्हा महाराष्ट्रामधलं मशिनरी घ्यायला ज्यावेळेस गुजरातचा व्यापारी येतो, त्यावेळेस त्याला IGST लावता येणार नाही. खालच्या केसमध्ये CGST AGST जबरदस्ती येण्याचा काहीच कुठनाच मागणी होऊ शकत नाही आणि तसं काही संदर्भ येत नाही. त्यामुळे इथे काही चूक होणार नाही. इकडे नॉर्मली सप्लायर LOS एका राज्यामध्ये आहे, प्लेस ऑफ सप्लाय मशिनरी दुसऱ्या राज्यामध्ये आहे, अबेवे येते तिकडे IGST येईल. काही गुंतागुंत नाही. पण पहिली मी तुम्हाला जी केस सांगितली, जेणेकरून तुम्हाला त्यातलं लक्षात येईल की चूक काय होऊ शकते. तो व्यक्ती सांगतो असं की माझं रजिस्ट्रेशन कुठे आहे, वेगळ्या राज्यामध्ये, मला ITC पाहिजे, मला IGST लावून द्या. नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. त्याला तरतूद अलाउड नाही करत. कारण की इथे काय, कुठल्याही प्रकारे ती मशिनरी हालचाल नाही आहे, प्रत्यक्ष हालचाल नाही आहे, जागेवर आहे. जागा कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये. लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्रामध्ये, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्रामध्ये. टॅक्स फक्त CGST आणि AGSTच लागू शकतो, IGST येऊ शकत नाही. आपण मुवमेंट ऑफ गुड्स, नो मुवमेंट ऑफ गुड्स आणि बिल टू शिप टू ह्या 3 तरतुदी बघितल्या. ह्या तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला ह्या थोड्या हजम दिल्या पाहिजेत, पचल्या पाहिजेत तुम्हाला व्यवस्थित. थोडं वाचा, नोट्स वाचा. मी जर 8 तास मेहनत करून काही नोट्स बनवत असेल तर तुम्हाला त्या वाचायला 10 मिनिटं तरी द्यायला पाहिजेत. तुम्ही 10 मिनिटात वाचू शकता आणि तुम्हाला याचा लाईफ टाईम फायदा होईल. मी सोमवार ते शुक्रवार जवळजवळ 35-40 तास घालवतो, त्यावेळेस मी शनिवार रविवार 4 तास बोलतो याच्यावरती. मी जर का 40 तास घालवत असेल तर तुम्ही 40 मिनिटं तरी वाचा. तुम्हाला तुमच्या कामामध्ये आत्मविश्वास मिळतो की नाही मला सांगा. कसं वाटतं मला सांगा. आपण 3 तरतुदी आज बघितल्यात, बाकी 3 आहेत त्या आपल्याला उद्याच्या क्लासला बघायचं आहे. अजिबात घाई न करता, पण अगदी स्लो पण होणार नाही हे बघून मला थोडा एक स्पीड ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला वेळ एक रिजनेबल वेळ घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला समजून पण घ्यायचं आहे. या दोन्हीचा ताळमेळ साधून मी हे शिकवतोय. इथे मी आजचा क्लास थांबवू इच्छितो आणि उद्याच्या क्लासला आपण सेक्शन 10च पुढे कंटिन्यू करू आणि पुढे 11 पण कंटिन्यू करू आणि सेकंड सेशनला आपण सेक्शन 12 जो आहे किंवा कदाचित पहिल्या सेशनच्या एंडला पण सेक्शन 12 आपण सुरू करू शकू, जो सर्व्हिसबद्दल आहे. त्याच्यामध्ये पण काही वेगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत. तर इथे आपण आता थांबावं का, मी इथे आता आजचा क्लास थांबवू का.